नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर अगर तुम्ही बिन तेलाची ही शिजवलेल्या भाताची रेसिपी अशा पद्धतीने बनवाल तर विश्वास ठेवा, या रेसिपीचा स्वाद कधी नाही विसराल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचे आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर पण घालू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. तर आता इथे हे पाणी उकळले आहे. त्यानंतर मी इथे 1 कप शिजवलेला भात घेतलेला आहे. तर हा भात आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि परत हे पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. तर आता इथे हे पाणी उकळले आहे. त्यानंतर मी इथे 1 कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तर हे पीठ आपल्याला थोडे थोडे याच्यामध्ये घालायचे आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटापर्यंत वाफेवर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण आता व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर मी इथे हे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर या गोळ्यांना आपल्याला पीठ लावायचं आहे आणि यांना लाटून घ्यायचं आहे. तर मी इथे गोळा हा पूर्णपणे लाटून घेतलेला आहे. मग आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी भाकरी आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही बिन तेलाची आणि शिजवलेल्या भाताची एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर तुम्ही ही रेसिपी जेवणाच्या वेळी पण बनवू शकता. आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्याही भाजीबरोबर या ग्रेव्हीबरोबर सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.